असतील तर आपण प्लीज ते बाहेर काढा. खेळपट्टीवरती स्पाइक शूज घेऊन कोणीही जाऊ नये, अन्यथा आढळल्यास 2 धावेची पेनल्टी संघाला मिळेल. स्पाइक शूज जर कोणाच्या आढळले खेळपट्टीवरती सर एक षटकामध्ये काय झाले 4 धावा झाल्यात. एका षटकामध्ये 4 धावा झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या संघ लक्ष असू द्या. चला पंच सामना सुरू करा. 12th मॅन तुमचे असतील तर पाठवून द्या लगेचच. जेवण वगैरे करून झाला असेल तर प्लीज आपले 12 खेळाडू पाठवून द्या. आणि जेव्हाच कोणी राहिला असेल तर तुम्ही व्यासपीठाच्या उजव्या साईडला तिथे जेवणाची तुमच्यासाठी व्यवस्था आहे. चला जेवण करायचं कोणी राहिलं असेल तर आपण प्लीज जेवण करून घ्या, कारण जेवण हा सर्वांसाठी होता. ही लीग आपण पाहतोय सातत्याने प्रत्येक वर्षी वसार प्रीमियर लीग तुम्हाला आयोजित पाहायला मिळते. विश्वास वायले त्यांची संपूर्ण टीम आमचे गिरीशभाई मडवी असेल, संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते. जेवणाची उत्तम सोय होती. नक्कीच भार्गवी 11चे ऑनर प्रभाकर दादा वायले आणि अविनाश दादा वायले यांच्याकडून संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आली. खरंच मनापासून धन्यवाद. आजचे अन्नदाता ते होते आणि त्यांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आतापर्यंत फक्त 2 मॅच तुम्ही पाहिलेत. 2 मॅच जिंकणारे संघ. पहिला मॅच जिंकला तर भार्गवी 11 संघानं मॅच जिंकला, त्यानंतर प्रतीक 11 संघानं मॅच जिंकला आणि आता MG टायगर देवांशी 11 विरुद्ध फ्रेंड्स 11 यांच्यामध्ये लढत तुम्ही पाहतायत. गोलंदाज तयार. बॅटची एज, विकेट टेकन. बऱ्याच सेशननंतर खेळ थांबला होता. पाऊस पडला आणि त्याचा फायदा बेनिफिट घेत असताना गोलंदाज विकेट प्राप्त करतोय. नितीन म्हात्रे बॅक टू द डगआउट. पप्पू म्हात्रे जगदीश दूधकर सलामी जोडी आली होती, परंतु माघारी परतले जगदीश दूधकर. श्याम दूधकर हेच आम्ही तुम्ही पाहतायत सध्या 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. नितीन म्हात्रे दुसरीकडे तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवरती चिंट्याला पाहतायत. सुंदर बॉल, गुडलेनचा वापर करतोय. बॉल आउटस्विंग होतोय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला येतोय. डॉट चेंडूची समाप्ती प्रेशराईज केलं पूर्णपणे सेकंड पॉवर मध्ये. पहिल्या पॉवर प्ले मध्ये रन्स आले होते केवळ 4 धावा. विकेट नव्हती, परंतु नितीन म्हात्रेने विकेट प्राप्त केली. आता थोडंसं दबाव आलाय.
चांगला चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप वरनं बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज थोडीशी लागली. आपण पाहिलं शॉर्ट लेग मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर टीम टोटल सध्या पोहोचली आहे 5 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 5. पप्पू म्हात्रे. दुसरीकडे आपण पाहतोय बॅट्समन आलाय श्याम दुधकर. नाशिक एंड वरती आहे. पप्पू आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 सिंगल पाहिलेत. अपेक्षा भरपूर आहे पप्पूकडनं कारण वसार ग्राउंडवरती पाठलाग केला चेंडूचा परंतु चेंडू पडल्यानंतर आता ऑप्शनच्या बाहेर जातोय. पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतील. टीम टोटल सध्या आपण पाहिली तर 6 धावा. चांगला चेंडू टॅप केला. चेंडूला समोर पॉइंट मध्ये एक सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर धावसंख्या फक्त पोहोचली ती 6 या धावसंख्येवरती. सात धावा स्कोरवरती लागलेत. बॅटिंग करत असताना मैदानावरती एमजी टायगर. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय. बॉल चालला मिड विकेटला. एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. टोटल आपण पाहिली. ओह नाईस बॉल. मागचा चेंडू कदाचित थोडासा खराब होता परंतु लगेचच कमबॅक केला. शेवटचा बॉल त्याने डॉट फेकलाय. चेंडूचं षटक समाप्त झालं. धावसंख्या तुम्ही पाहिली धावपळकावरती पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर गडीबाद झालं 1 आणि टोटल 11 धावा स्कोरवरती. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. आता वेळ तुम्ही भरपूर घेतला. जेवण वगैरे झालंय त्यामुळे ग्राउंडवरती तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. स्पाइक शूज असतील तर तुम्ही खेळपट्टीपासून थोडे दूर राहा. निशिकांत वायले निशू उर्फ म्हटलं जाते कारण सध्या ट्रेंड बदललाय. युग बदललाय त्यामुळे शॉर्टकट नेम निशू. निशू वायले. चला वेळ घेऊ नका. 5 मिनिटापेक्षा जास्त अधिक वेळ तुम्हाला दिला जाणार नाहीये. कॅप्टन लक्ष असू द्या. धावसंख्या तुम्ही पाहताय 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 3 साठी वापर केलाय निशू वायले. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या थोडा बाहेरच होता. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त रन्स वाढत आहेत. टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे 12 वरती. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कारण पहिल्या मॅच मध्ये 51 धावा डिफेन्स झाल्या आणि भार्गवी 11 संघाने त्या धावा डिफेन्स केल्या परंतु दुसऱ्या मॅच मध्ये जॉर्डमान संघाने केवळ 26 धावाच केल्या होत्या. त्यामुळे अगदी प्रत्येक 11 संघाने त्या धावा सहजरित्या काढल्या. चांगला बॉल यावेळेस मात्र बीट केलाय पप्पू म्हात्रेला. पप्पू म्हात्रेकडे अनुभव भरपूर आहे परंतु आता अनुभवानं क्रिकेट खेळावं लागेल. संघ अडचणीत असला की डोक्यावरती खांद्यावरती जिम्मेदारी भरपूर येते त्यामुळे त्या जिम्मेदारीनं शांत क्रिकेट त्याला खेळायचं आहे कारण 5 षटकांची लढत आहे. किमान 45-50 टार्गेट सेट करावं लागेल. एक धाव पूर्ण केली. कप पॉइंट मध्ये ते खेळाडू होते. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 13 या धावसंख्येमध्ये. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक तुम्ही पाहतात ही मॅच. पाऊस अगोदर आला होता आज देखील कारण पाऊस कधी येईल त्याचा नेम नाही त्याचा वेळ नाही.
खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय समोर शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून आले धावत 1 रन पूर्ण झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करून सुद्धा धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा झाल्यात. धावसंख्या 2 ने 15 धावसंख्येवरती 1 गडी बाद 15. श्याम दुधकर स्ट्राईक वरती बॅट्समन आहे. एक उजव्या हाताचा स्ट्रॉंग बॅट्समन आहे. त्याला आज एक चांगली इनिंग खेळायची. सुरुवात पाहिजे तशी झाली नाहीये. कमकुवत सुरुवात. जणू काही पडलेल्या पावसाचा थोडासा नुकसान झाला. फटका चांगला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला टॅप केलं अडवलाय. 2 धावा पूर्ण केलं. तिसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय परंतु नकार येतोय. केवळ 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 17 धावसंख्येवरती. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावसंख्या 17 वरती पोहोचली. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला 2 धाबा. क्षेत्ररक्षक दूर असल्यामुळे 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 धाब्याने संघ पोहोचतोय. 19 रन लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 तुम्ही सध्या पाहतायत. निशू जो षटक फेकतोय या षटकामध्ये त्याने बॉल फेकले तब्बल जवळजवळ 5 चेंडू त्याने फेकले. त्याने 8 धाबा आत्तापर्यंत खर्च केले. चांगलं षटक आहे. काही षटकामध्ये एकही बाउंड्री नाही आहे त्यामुळे त्याचं षटकही चांगलं मानावं लागेल. सटीक नियंत्रित गोलंदाजी सीझन सुरू झाल्या त्यामुळे परफेक्ट प्रॅक्टिस असेल हे असू शकत नाही. कारण प्रत्येक जण पहिल्यांदा मैदानात उतरले आणि ते बॉल हवेत निशुळा मिळाली विकेट अंतिम चेंडूवरती आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 2 गडी बाद 19 धावा. लागली कळ पाणी थेंब. ओव्हर नंबर 4 सेकंड स्पेससाठी आता उदयचा वापर करण्यात आलाय. उदय पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज कॅप्टन वापर केलाय. पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाल्यानंतर केवळ 19 धावा तुम्ही स्कोरवरती पाहतायत. चला उदयचं षटक सुरू झालंय. पहिला बॉल लीडिंग एज आणि आता विकेट मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये दबाव टाकला. सेकंड ओव्हरची सुरुवात करताना पहिल्या बॉलवरती पप्पू म्हात्रेला माघारी परतवलाय. इनेट क्रमांक 4 एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये प्राप्त केली. 20 धावा स्कोर होती लागतात. अतिशय शांत क्रिकेट. क्लायमेट जसं खराब झालं तशी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या संघाची MG टायगर देवांशी 11 संघ तुम्ही पाहता. बॅटिंग मध्ये थोडासा दबाव आलाय. बॅट खूप जोरानं होती परंतु बॉल पडण्याचा ऑप्शनच्या बाहेर गेला. रन्स आले अतिरिक्त. धावसंख्या तुम्ही पाहतायत
20 रन्स 20 धाबा स्कोरवरती लागल्यात. सॉरी 21 रन 21 धाबा आल्यात या ओव्हरमध्ये. 2 चेंडू फेकलेत, एक विकेट आली, एक लेग बायची रन्स आली. आताचा चेंडू देखील चांगला होता, पडल्यानंतर डीप राहिलाय. एकूण 21 धावा स्कोरवरती लागले. 2 गडी बाद 21 धावा. उदय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. चांगला चेंडू पॅडवरती आहे. अपील स्ट्रॉंग LBW पायचीत घोषित केलं पंचांनी आणि विकेट नंबर 3 आता मैदानाच्या बाहेर झाला बॅट्समन. विकेट नंबर 4 क्रिश मडवी बाद झालाय. लेफ्ट हँडर बॅट्समॅन उर्वरित चेंडू आता केवळ 8 राहिले शिल्लक. 8 चेंडूमध्ये तुम्हाला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. ज्या प्रकारे डावखुरात्याचे खेळाडू क्रिकेटमध्ये विस्फोटक ठरले त्या प्रकारे जर खेळ केला तर कदाचित एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. 40+ जरी धावा झाले तरी एक सन्मानजनक स्थिती होऊ शकते. आल्या प्रहार बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या वरनं सीमारेषा बाहेर. 4 धावा. सौकार मी आत्ताच चर्चा केली की डावखुरात्याचे खेळाडू विस्फोटक असतात, परंतु आता आल्या आल्या लगेचच चौकार ठोकलाय त्यानं. बॅट्समन तुम्ही पाहता सचिन वायले. शेवटचा अंतिम बॉल. हा चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं होता परंतु लेग स्टंपला मिस करणार होता, त्यामुळे पंचांनी पाहिलं हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त रन त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. धावा फडकावरती धावा 26 धावा लागले. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जरी 15 ते 20 धावा एकवटल्या तरी मी म्हणेन एक सन्मानजनक स्थिती होऊ शकते. समोर खेळतात मिडॉनला बीट केलाय. चाललाय चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल मिळाली. डबलचा कॉल होता, नकार दिलाय. एक धाव आली. षटक देखील समाप्त झालंय. 4 षटक समाप्त. धावसंख्या 27. 4 गडी बाद. शेवटचं अंतिम षटकला आता टार्गेट करावं लागेल. सोमनाथ पाटील आलाय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. पहिला बॉल काढलाय. जोपर्यंत चेंडू एक धाव पूर्ण करतायत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 28 धावसंख्या होती.
संघ डबलला प्राधान्य देत संघ पुढे चाललाय. एक सिंगल तर घेतली परंतु बॉल देखील खराब होता. पंचांनी वाईड घोषित केला. 1+1 टीमची टोटल 30 धावा. षटक क्रमांक अंतिम 5वं. बॉल फेकले ते केवळ फक्त एकच म्हणजे 5 चेंडू अद्याप बाकी आहेत. एखादा चौकार एखादा षटकार एक चांगली स्थिती निर्माण होऊ शकते. टायगर MG टायगर देवांश 11 संघासाठी फार महत्वाची ठरू शकते कारण अपेक्षा भरपूर आहेत. अकोल्याचा खेळाडू मैदानावरती आहे. बॉल चांगला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉलचा पाठलाग सुरू होता परंतु बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. पुन्हा एकदा प्रहार आणि पुन्हा एकदा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. करा फिल्डिंग. बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. मी सुरुवातीला सांगितलं की डावखुरे त्याचा खेळाडू कदाचित तुमच्या टीमसाठी महागात पडेल आणि आतापर्यंत एकूण त्याच्या बॅटमधून जवळजवळ 3 चौकार आलेत. टोटल जर तुम्ही पाहिली स्कोर होती 38 रन्स आणि आता बॉल शिल्लक राहिले 3. शेवटची 3 चेंडू. अपेक्षा एवढीच असेल की आता एखादा षटकार लागायला हवा कारण 40+ जेव्हा टोटल उभी राहील तेव्हा प्रत्येक 11 संघाला देखील संघर्ष करावा. फ्रेंड्स 11 संघालाही संघर्ष करावा लागेल. पंचांनी 9 घोषित केला. कदाचित ऑन साईडला जास्त फिल्डर होते असं म्हणणं आहे की काय नेमका पंच सांगतायत. स्क्वेअर लेग मध्ये जर 3 असते तर तुम्हाला नो बॉल मिळणार. सर वेळ घेऊ नका. 1+1 टीमची टोटल 40 धावा. चला वेळ घेऊ नका. तीन चेंडू शिल्लक. प्रेटचा देखील इशारा पंचांनी केलाय. म्हणजे MG टायगर देवांश 11 संघाला फार मोठी संधी आहे. सुरुवातीला असं वाटलंही नव्हतं की धावा 40 पर्यंत पोहोचतील परंतु आता 40 धावा पूर्ण झाल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रेट आहे. चला प्रेट आहे. 3 चेंडू शिल्लक असतील. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडेसे चुकीचे वाटते परंतु एक्झॅक्टली कॅप्टनचं लक्ष नव्हतं. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण होती आणि 2 धावेने संघ पोहोचलाय. 42 धावे होती. शेवटचे 2 शिल्लक आहेत चेंडू.
चांगला चेंडू, अपील स्ट्रॉंग होतं परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त. एक सिंगल प्राप्त केली आता स्ट्राईक वरती डावखुर होता खेळाडू पाहायला मिळेल. सचिन धावा संख्या 43 धावा. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. भूमी 11 संघाचे कॅप्टन आणि प्रतीक 11 संघाचे कॅप्टन. भूमी 11 संघ लॉस झाला एक मॅच, प्रतीक 11 संघ जिंकलाय. ही लढत देखील दोन्ही टीमच्या तुलनेला फार महत्वाची आहे. चला दोन्ही संघनायक भूमी 11 संघ कॅप्टन आणि प्रतीक 11 संघ कॅप्टन. फुल टॉस चेंडूला प्रहार केलाय, मिस टायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक फार लांब आहेत. तोपर्यंत 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता परंतु 2च धाब्यावरती समाधान मानलंय आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त झालं. देवांशी 11 MG टायगर संघाने केला 45 धाबा. टार्गेट 46 उभं केलंय आणि आता 46चं टार्गेट असेल फ्रेंड्स 11 संघाच्या समोर. त्यानंतर होणारी लढत तुम्ही पाहणार भूमी 11 विरुद्ध प्रतीक 11. अशा प्रकारे हे दोन संघ एकमेकांवर समोर येतील. दोघांसाठी लढत फार महत्वाची आहे. चला दोन्ही कॅप्टन लगेचच या ठिकाणी उपस्थित राहा. भूमी 11 आणि प्रतीक 11चे कॅप्टन. भूमी 11 संघ कॅप्टन टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायची कारण यानंतर होणारी लढत भूमी 11 विरुद्ध प्रतीक 11. अविनाश दादा बायले यांच्या शुभाशय आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 2. आता एक मॅच समाप्त झाल्यानंतर सेकंड मॅचला सुरुवात झाली. भूमी 11 विरुद्ध प्रतीक 11 यांच्यामध्ये लढत फार महत्वाची. त्यानंतर देवांशी 11 विरुद्ध तुम्ही पाहणार भार्गवी 11 यांच्यामध्ये लढत होईल. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आपण. देवांशी टायगर MG टायगर 11 संघ आपण लगेचच फिल्डिंग रचना करून घ्या. 46 धाब्याचं टार्गेट कशा प्रकारे चेस करणार फ्रेंड्स 11 संघ. ऐकूया मायक्रोफोन होती सोनू बांगर यांचा आवाज. तत्पूर्वी टॉस केला जातो. इकडे अविनाश दादा बायले, स्वतः राजेश बायले. टॉस विन भूमी 11 संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली त्यांनी. भूमी 11 विरुद्ध प्रतीक 11 यांच्यामध्ये लढत होणार. चला मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय पुन्हा एकदा सोनू बांगर यांना.
थँक्यू सो मच योगेशजी माडवी. चला या ठिकाणी लगेच सेकंड इनिंगला सुरुवात होती आणि सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली आहे. नितीन म्हात्रे उर्फ चिंटे आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला असेल साजन फुलोरे. ही सलामी जोडी आपण पाहतात. एकूण लक्ष आपण पाहिलं गेलं तर नयन या मॅचमध्ये 46 धाब्याचं लक्ष असेल. 5 षटकांचा हा सामना आपण एन्जॉय करतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वसार प्रीमियर लीग 2025चं पर्व आपण एन्जॉय करतात. षटक क्रमांक पहिले गोलंदाज असेल गिरीश मडवी येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्रायकरला फलंदाज स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. नेहमीच छोट्या कटचा हा खेळाडू, त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आम्ही पाहिलेत. तोच खेळाडू आपण पाहतायत नितीन म्हात्रे उर्फ चिंटे ऑन स्ट्राईक. सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट. ऑन साइडला खेळले खेळाडू उपस्थित आणि एकदा कंप्लीट दुसरा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 12th मॅनला या ठिकाणी सूचना असेल की आपण या ठिकाणी आवाज देऊ नका प्लीज, विनंती असेल. खातं खुलं होतं ते या ठिकाणी नितीन म्हात्रेचा अराउंड द विकेट. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न, अपील जोरदार केले होते. स्ट्रॉंग अपील होती, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. नितीन म्हात्रे ज्याचं आपण पाहिलं गेलं वर्णन केलं तर अनेक साऱ्या स्पर्धा अक्षरशः गाजून सोडल्याने हा खेळाडू आपण पाहतोय खूप कमी वयामध्ये नक्कीच आपल्या संघामध्ये, गावाच्या संघामध्ये आपली वर्णी लावणारा हा खेळाडू. फुल टॉस चेंडू लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय मिड विकेट, सीमारेखा बाहेर. नितीन म्हात्रेच्या बॅटमधनं पहिला धमाका, षटकार. या वर्षी नक्कीच TDPLचा हंगाम देखील उद्यापासून सुरू होणार आहे आणि 29 तारखेला सानवी जानवी मलंगाडी या टीम मध्ये नितीन म्हात्रेची खेळी तुम्ही पाहू शकता. इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर नितीन म्हात्रेच्या बॅटमधनं हा चौकार. येते नक्कीच ओळख आपण पाहिलं गेलं तर नितीन म्हात्रेजी नेहमीच कमी चेंडू मध्ये आपल्या टीमसाठी त्यांना मोठे फटके खेळत जास्त धावा बनवल्यात आणि आता देखील ते आक्रमक सुरुवात केली या सामन्यामध्ये. एक षटकार त्यानंतर चौकार. धावसंख्या पोहोचली ती स्कोरबोर्ड वरती 12 या आकड्यावरती. टार्गेट केलं होतं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गिरीश मडवी या गोलंदाजावरती हल्ला केला जातोय. गिरीश असेल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जागा बनवली स्ट्रोक साठी. इनसाइड आउट, पाठवलाय बॉलला. वाईड इज लॉंग ऑफ, सीमारेखा बाहेर. नितीन म्हात्रे ऑन फायर, चौकार. बाहेर आले आपण पाहिले तर ज्या प्रकारे म्हटलं तर रूम देऊन खेळतायत, जागा दिली आणि स्वतःसाठी या ठिकाणी पेस बनवला आणि पॉवर पेचा योग्य तो वापर केलाय. नितीन म्हात्रेने चौकार ठोकलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 16 या आकड्यावरती पोहोचतोय संघ नक्कीच फ्रेंड्स 11. फुल टॉस. पुन्हा एकदा मेजवानी दिली नितीन म्हात्रेला आणि पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. आउटपी थोडीशी स्लो पाहायला मिळते. तोपर्वी 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस लेवल हा भरपूर चांगला आहे साजन. त्याचबरोबर नितीन म्हात्रे यांचा 1 शॉट असेल. यस, परंतु 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि षटक क्रमांक पहिले होते कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावेचा पाठलाग करत असताना संघ
फ्रेंड्स 11 टीम पोहोचली आहे भिनगडी बाद 18 या आकड्यावरती डीजे विजय. तर नेक्स्ट मॅच साठी नक्कीच टॉस साठी केलंय का नाही टॉस झालंय. नेक्स्ट मॅच असेल भूमी 11 वर्सेस प्रतीक 11. या दोन संघामध्ये भूमी 11 या संघाने टॉस जिंकलाय. चंदन येत आहे त्या ठिकाणी नक्कीच सिनियर खेळाडू वसार या टीमचे. आपण पाहायला गेलं तर हे आता वसार प्रीमियर लीग आहे त्यामुळे एकाच गावातले सर्व खेळाडू या ठिकाणी एकत्र आहेत आमने सामने. नितीन मात्र त्याच्या समोर मागे खेळण्याचा प्रयत्न मिस्टर 360 स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता नितीन मात्र यांचा परंतु सफल ठरत नाहीये. गती भरपूर पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती अनेक सारे फटके असे नितीनच्या बॅटमन आम्ही पाहिलेत. ही शैली आहे त्याची. ओव्हर द विकेट स्विच रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा असफल ठरत आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगला स्कोर बनला गेलाय. इक्वेशन पाहिलं गेलं तर रोशन जिंकण्यासाठी 28 धावेची गरज आहे. ओव्हर द विकेट चंदन लो फुल टॉस ऑन साइडला फ्लिप केलाय आणि कोणताही खेळाडू तिथे उपस्थित नाहीये. बॉल मिड विकेट सीमा रेखा बाहेर. नितीन मात्र उर्फ चिंट्याच्या बॅटमन अजून एक चौकार. फटका पाहायला मिळतोय नक्कीच नितीनच्या बॅटमध्ये. चौकार एकवटला. धावसंख्या फ्लाय होती 22 या आकड्यावरती. एज लागली आहे पाठीमागे येतो चेंडू. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग चांगली संवाद चांगला आणि 2 धावा वेगाने या ठिकाणी कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. धावसंख्या 24 आकड्यापर्यंत पोहोचतोय संघ फ्रेंड्स 11. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चंदन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. नितीन मात्र ट्रेडमार्क स्ट्रोक आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. ठोकलाय षटकार. तर सर्वच्या सर्व चेंडूंचा सामना नितीन मात्रने केलाय. साजन अद्याप एकही चेंडूचा सामना करू शकले नाहीयेत. लाईन पाहावी लागेल आउटसाइड ऑफ स्टंप. पंजांदा इशारा वाईट बॉल. नितीन मात्रने सर्व चेंडूचा सामना केलाय. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती 31 आकड्यावरती आणि नितीनची वैयक्तिक धावसंख्या 30. क्या बात आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस मात्र सक्षम नाहीयेत. चांगला चेंडू गुडलँड वरती पडल्यानंतर थोडासा स्लो टिकेल आला. नितीनला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. चंदन मडवी आपण पाहतायत अनुभवी गोलंदाज आहेत परंतु या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरलेत. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. 31 फलकावरती विजयासाठी येणार 18 चेंडू आणि फक्त 15 धावेची गरज असेल टीम फ्रेंड्स 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. चला या ठिकाणी नक्कीच 2 षटकामध्ये भरपूर चांगली मजल मारली टीम फ्रेंड्स 11 संघाला. 31 पर्यंत पोहोचलाय संघ. थर्ड ओव्हर तिसरं षटक. गोलंदाज राहुल दुधकर गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईक केला फलंदाज पहिल्यांदाच पाहायला मिळेल साजन फुलोरे.
आक्रमक खेळाडू आहे. आपल्या गावासाठी खेळत असताना नेहमीच षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमनमध्ये पाहिले. साजन येतो स्ट्रायकरला फलंदाज. साजन आणि नितीन ही सलामी जोडी. पहिला चेंडू या षटकातील पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. पहिला चेंडू या ठिकाणी फेस करत असताना नक्कीच थोडासा अडथळा साजनसाठी. फारसा फरक पडणार नाहीये कारण की 17 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. विजयासाठी 15 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये अद्याप स्ट्रॉंग आहे तो म्हणजेच संघ फ्रेंड्स 11. मागे खेळतायत साजन फुलर. मी अगोदर वर्णन केलं होतं आपल्या गावच्या टीम साठी खेळत असताना हे फटके आम्ही पाहिलेत आणि तोच दरारा, तीच दहशत आणि तोच फॉर्म आणि तोच फटका यावेळेस देखील दाखवलाय. साजन फुलरच्या बॅटमध्ये षटकार. लवकर संपेल यातील मात्र शंका नाहीये कारण की लगातार मोठे स्ट्रोक येत आहेत. नितीन मात्रच्या बॅटमध्ये देखील आपण षटकार चौकार पाहिले. तदनंतर साजनच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार आपण पाहतो आणि आता सिंगल आली आहे. धावसंख्या 40 आकड्यावरती पोहोचतीये. विजयासाठी फक्त 6 धाव्यांची गरज आहे. नितीन मात्रच्या बॅटमधनं तो विजयी षटकार येईल का? नेक्स्ट मॅच भूमी 11 वर्सेस प्रतीक 11. दोन्ही संघ रेडी जायचं आपण. स्विच हिट आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेखा बाहेर. पंचांचा इशारा चौकार. विजयासाठी फक्त 2 धावेची गरज. Mix